हॅलो मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलवरती। जर तुम्हाला पण तुमच्या SBIच्या ATM कार्डचा पिन नंबर चेंज करायचा असेल तर ते तुम्ही कशा पद्धतीने चेंज करू शकता ते मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये ATM मध्ये जाऊन तुम्हाला लाईव्ह करून दाखवणार आहे। तर चला मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया। तर ATM मध्ये गेल्यानंतर ATM मशीनमध्ये तुमचा ATM कार्ड टाकायचा आहे। ATM मशीनमध्ये ATM कार्ड टाकल्यानंतर तुम्हाला काही सेकंद वेट करायचा आहे। काही सेकंद वेट केल्यानंतर तुम्हाला डोमेस्टिक आणि इंटरनॅशनल असे दोन ऑप्शन आले असतील तर डोमेस्टिक हा ऑप्शन सिलेक्ट करायचा आहे। डोमेस्टिक ऑप्शन सिलेक्ट केल्यानंतर काही सेकंद वेट करायचा आहे। काही सेकंद वेट केल्यानंतर तुम्हाला काही अशा प्रकारचा इंटरफेस दिसेल। तर इथे तुम्हाला भाषा निवडायचे ऑप्शन दिसतील। तर मी इथे सध्या इंग्लिश ही भाषा सिलेक्ट करत आहे। भाषा सिलेक्ट केल्यानंतर इथे तुम्हाला बँकिंगच्या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे। बँकिंगवरती क्लिक केल्यानंतर काही तुम्हाला अशा प्रकारचे ऑप्शन दिसतील। तर इथे पिन चेंजच्या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे। पिन चेंजवरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला 10 ते 99 मधले कोणतेही 2 अंक एंटर करायचे आहेत आणि येसवरती क्लिक करायचं आहे। त्याच्यानंतर तुम्हाला प्लीज एंटर युअर करंट पिनचा ऑप्शन दिसेल। तर सध्या तुमचा जो ATMचा पिन कोड आहे तो तुम्हाला इथे एंटर करायचा आहे। तर करंट पिन तुमच्या ATMचा एंटर केल्यानंतर तुम्हाला काही एक नवीन ऑप्शन अशा प्रकारचा इथे दिसेल, प्लीज एंटर युअर न्यू पिन। तर इथे नवीन पिन तुम्हाला जो पण टाकायचा आहे तो तुम्ही इथे टाकू शकताय। तर एकदा नवीन पिन टाकल्यानंतर परत एकदा तोच पिन तुम्हाला प्लीज रीएंटर युअर पिनमध्ये एकदा टाकायचा आहे। तर 2 वेळा नवीन पिन टाकल्यानंतर तुम्हाला काही सेकंद वेट करायचा आहे। करंट ATM पिन नंतर तुम्हाला नवीन जो पण पिन टाकायचा तो 2 वेळा एंटर केल्यानंतर काही सेकंदात तुम्हाला ट्रान्झॅक्शन कंप्लीट असा ऑप्शन दिसेल। ट्रान्झॅक्शन कंप्लीट दिसल्यानंतर तुमच्या ATMचा पिन कोड इथे सक्सेसफुली चेंज झालेला आहे आणि त्यानंतर तुम्हाला ATM मशीनमधून तुमचं ATM कार्ड काढून घ्यायचं आहे। तर तुम्ही पण मित्रांनो अशा पद्धतीने तुमच्या SBIच्या ATMचा पिन कोड चेंज करू शकता। मी आशा करतो की मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल। जर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला एक लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। तर चला मग भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये। तोपर्यंत बाय बाय।